लाडकी बहिणींसाठी एक सूचना आलेली आहे की ज्यांची ई-KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा त्यांना ई-KYC परत करायला लागणार आहे. ज्यांचं नवरा नाही आहे, ज्यांचे वडील नाही आहेत, त्यांची पण ई-KYC सुद्धा झालेली आहे, त्यांना सुद्धा परत ई-KYC करायला लागणार आहे. कारण की जे ऑप्शन पहिले होत नव्हते ते आता ऑप्शन त्यांनी ऍड केलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला ई-KYC करायला लागणार आहे. तर मी तुम्हाला काही ह्याबद्दल शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करा, मी तुम्हाला सगळ्यांना परत ई-KYC करून देतो. आणि काही सुद्धा तुम्हाला असं त्याबद्दल शंका असेल तर तुम्ही विचारा. आणि ही ई-KYC 31 डिसेंबरच्या अगोदर लवकरात लवकर ई-KYC करायला लागणार ह्या महिन्यामध्येच, कारण ही महिना लास्ट मुदत आहे. तर तुम्ही लवकरात लवकर शॉपमध्ये व्हिजिट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना कळवा. ओके, धन्यवाद.